इधर मागे नाही पेनल्टी आहे बरोबर आता आम्ही फिरू तिथे तिथे फिरायचं 4 तास आमच्या बरोबर हां हो 11 12 चला चला ओके मध्ये मोबाईल हाथ इकडे बघा एकदा फक्त समोर बघा अच्छा मग गिरगिट झालं एकदम तिकडे ढकला सोडा आजूबाजू तन्मय हां आलो थोडं दे पहिला आणि ते पेढ्याचं अन्न त्याच्याकडे बघू नाही ओम 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 इकडे मागे या ओम इकडे की मध्ये येऊ नका कोणी हात दाखव मागणं धक्का बिका देऊ नाही मारा हात दाखव मारा हात दाखव हात दाखव दाखव ना करा की फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की पूर्वीचं कास धरण आणि त्यातून उघड्या पाटातनं पाणी यायचं त्यावेळेस ती परिस्थिती पहिलं खापरी पाईपलाईन होती त्यावेळेस आजोबांनी केली होती पण नंतर जसं जसं वस्ती वाढली शहर वाढल्यानंतर लोकसंख्या वाढली आणि त्यानंतर मग त्या उघड्या पाटाने जेव्हा पाणी यायचं ते गढूळ असायचं कारण की संपूर्ण जे बाकीचे इथनं येत तोपर्यंत सातारपर्यंत पाणी पोचत तोपर्यंत सगळे गावांना पाणी मिळावं यासाठी आम्ही एक योजना आखली त्यावेळेस की त्यावेळेस मग सगळ्यांना प्रत्येक गावाला जे ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यांना पाण्याचा कुठल्याही प्रकारचा सोर्स नाही त्यांना एक ह्या टॅप देण्यात यावं आणि तिथून सुरुवात झाली एक संकल्प म्हणजे मनाचं वाटलं की आपण कासची उंची जर वाढवली नाही पुढची लोकसंख्या पाहता कसं होणार मग तोपर्यंत इथं बरेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज फॉरेस्ट सगळे मग एन्व्हायरमेंट हे सगळे तोपर्यंत सगळे ते जागरूक झाले आणि त्यांनी सांगितलं मी त्यांना त्यावेळेस मग त्या अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी घेऊन आलो
हेलिकॉप्टरमधनं आम्ही जेव्हा इथे आलो त्यांना ठिकठिकाण नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल असेल त्या लोकांना घेऊन आलो, त्यांना समजून सांगितलं की हे सातारा शहर आणि तिथं आजूबाजूचा जो शहराचा विस्तार होते त्यांना पाण्याचा दुसरा कुठलाही सोर्स नाही. या ठिकाणून इथं जर बंधारा वाढवला नाही तर भविष्य काळात त्यांची पाण्याची मोठ्या प्रमाणावर पंचायत होईल आणि त्याच्यामुळं ते दुसरा पाण्याचा काही सोर्स नाही. आणि मग साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांनी मग ते मान्य केलं. त्याचा जवळपास 1, 1.5, 2, पावणे 2 वर्ष त्याचा पाठपुरावा करण्यात वेळ गेला. त्यांना मग घेऊन आलो. मग एरियल सर्वे केला हेलिकॉप्टर. म्हटलं इथले कुठं म्हणजे पाणी कुठून आणणार. मग आजूबाजूचे गावं त्यांना सुद्धा पाण्याचा सोर्स हाच आहे. मग तिथं आपण सगळ्या जे गाव आहेत म्हणजे ह्या डोंगराच्या पायथ्याशी म्हणा किंवा ह्या संपूर्ण पठार भागावरचे त्यांना आम्ही संपूर्ण टॅप दिला. आता ती पाईपलाईन जी केली होती ती पूर्वीची होती ती अपुरी म्हणजे ते छोटी होती. म्हणून आता ह्याचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला ते पाईप टिकत नाही. आता ते पाईपलाईनचं पण काम चालू आहे. त्याच्यावरती मग आपण तिथं सातारचे जेवढे काही स्ट्रीट लाईट्स आहेत त्याचं मग विचार आला की आपण तिथं टर्बाईन का पॉवर हाऊसचे इथं पहिलं टर्बाईन असायचं तिथे एक आपण कुठेतरी टर्बाईन हे करू जेणेकरून जे काय संपूर्ण साताराचे स्ट्रीट लाईट्स आहेत त्याच्यामुळं संपूर्ण सातारचं म्हणजे नगरपालिकेला बिल द्यायला लागतं. जे टर्बाईन असं तो प्रोजेक्ट करून त्यांची मान्यता घेतली. त्याला जवळपास नाही म्हटलं तरी 1.5 पावणे 2 वर्ष झाले. मग कामाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी आल्यानंतर एवढं बरं वाटतं. कारण पुढची वाढती लोकसंख्या पाहता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे उपनगर जे सातारा नगरपालिकेत त्यांचा समावेश झाला आहे हे सगळं पाहता पाणी जर नसलं तर त्यांची मोठ्या प्रमाणात आपदा झाली असते. आणि म्हणून हे धरणाला सुरुवात केली. त्यात आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट घेतला आहे संपूर्ण. आणि बरं वाटतं म्हणजे कुठंतरी माझ्या हातून किंवा माझ्याबरोबर असणारे जेवढे काय मित्रमंडळी आहेत या सगळ्यांचं नगरसेवक असतील नगरसेविका असतील संपूर्ण जेवढं माझं योगदान आहे तेवढं ह्यांचं पण सगळ्यांचं लोकांचं योगदान आहे. आणि लोकांकरता हा अत्यंत चांगला प्रोजेक्ट आहे.